हॅलो फ्रेंड्स, मी रितिका फूड कॉर्नरमध्ये सर्वांचे स्वागत करते। तर आजची रेसिपी आहे सर्वात लोकप्रिय, तोंडाला पाणी आणणारे इंडो चायनीज ॲपेटायझर आहे। सोया सॉसचा वापर करून ग्रेव्हीमध्ये शिजवलेले तळलेले मिक्स भाज्या डम्पलिंग आहे। अप्रतिम चव आणि हा पदार्थ स्टार्टर किंवा म्हणजेच भूक लागण्यासाठीही दिला जातो। तर ही एक साधी आणि सोपी साईड डिश आहे आणि आजची ही रेसिपी आहे व्हेज मंचुरियन ग्रेव्ही। चला तर सुरुवात करूया। आता ही रेसिपी 2 स्टेपमध्ये डिवाइड करून घेतलेली आहे मी। एक म्हणजे मंचुरियन बॉल बनवायचे आणि दुसरे ग्रेव्ही बनवणे। आता आपण पहिली स्टेपला सुरुवात करूयात। त्यासाठी एक कोबी व 4-5 कांद्याची पात घेतली आहे आणि दोन्हीही स्वच्छ करून कोबी किसून घेऊया। आता कोबी किसून झालेला आहे, हे पहा। आणि त्या किसलेल्या कोबीमध्ये कांद्याचे पात बारीक चिरलेले आहे ते मी एकत्र करते। आता त्यामध्ये मी 1 चमचा मीठ घालून 5 मिनिटे चांगले पाणी सुटेपर्यंत ठेवणार आहे। हे पहा, असं पाणी चांगले सुटलेले आहे। तर हे पाणी भाज्यांमधून पिळून काढूया। पाणी असले तर कसं पिठाचे प्रमाण जास्त लागू शकते, म्हणून आपण पाणी पिळूनच काढायचे आहे। या पाण्याचा वापर आपण ग्रेव्हीसाठी करणार आहोत, त्यामुळे हे पाणी मी एका भांड्यामध्ये बाजूला ठेवून देते। हे पहा, तुम्ही पाहू शकता मी एवढे पाणी काढलेले आहे आणि एका बाउलमध्ये मी भाज्या काढून घेतलेल्या आहे। आता या भाजीमध्ये मी 2 चमचे आले लसणाची पेस्ट, 1 चमचा काळी मिरी पावडर आणि 4 कमी तिखट चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहे आणि 1 चमचा मीठ टाकणार आहे। यानंतर आपण यामध्ये 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, तुम्ही इथे ग्रीन चिली सॉस किंवा रेड चिली सॉस दोन्हीपैकी काही वापरू शकता। मी ग्रीन सॉस वापरला आहे। 1 चमचा टोमॅटो सॉस, ते सर्व मिक्स करून घेऊया। हे चांगले मिक्स केल्यानंतर यामध्ये मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लोअरसुद्धा ॲड करत आहे। कॉर्नफ्लोअरने मंचुरियन बॉल्स क्रिस्पी बनतात, त्यामुळे हे नक्कीच घालायचे आहे आणि हे सर्व मिक्स करून घेते। कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी तुम्ही इथे तांदळाचे पीठ वापरू शकता, परंतु जी कॉर्नफ्लोअरनी मंचुरियन बॉल्सला चव येते ती तांदळाच्या पिठाने चव नाही येऊ शकत, त्याच्यामुळे तुम्ही कॉर्नफ्लोअर्स वापरा। मी इथे कलर व थोडा तिखटपणा येण्यासाठी 1 चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे। तर तुम्ही सॉसचे प्रमाण जास्त घातले असेल तर या पावडरची गरज लागणार नाही। तर सर्व साहित्य आपण एकजीव करून घेतले आहे। तर बॉल बनवायला घेऊया। हाताला तेल लावून बॉल बनवायचे आहे। छोट्या आकाराचेच बॉल बनवायचे आहेत, म्हणजे कसं तळायला आणि खायलाही बरे पडते। तर अशा प्रकारे छोट्या छोट्या आकाराचे बॉल बनवायचे आहेत। तर एका कढईमध्ये तेलात आपलं हे तळून घेणार आहोत आणि मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे, त्यामुळे आतपर्यंत चांगले भाजले जाईल। चायनीज बॉल तळताना सुगंध खूप छान पसरला आहे आणि हा चायनीजचा सुगंध हा हमखास पसरतोच आणि त्यामुळे शेजारच्यांनाही समजते की इथे काहीतरी चायनीज पदार्थ केला जात आहे। तर थोडासा लालसर रंग आला की बॉल्स बाहेर काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व बॉल्स तळून घ्यायचे आहेत। हे पहा, तर मी अशा प्रकारे सर्व मंचुरियन बॉल्स तळून घेतलेले आहे। आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया। यासाठी थोडासा कोबी उभा पातळ चिरलेला आहे, 1 हिरवी सिमला मिरची पातळ उभी चिरून घेतलेली आहे, कांद्याचे पात चिरलेले आहे, 1 गाजर पातळ चिरलेले आहे आणि फोडणीसाठी थोडेसे आले लसूण, पातीचा कांदा व हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे। आता एका पॅनमध्ये आपण फोडणी देणार आहोत। 1 चमचा तेल घालून सर्व फोडणीचे साहित्य घालून चांगले परतून घेणार आहोत। आणि हे सर्व साहित्य परतल्यानंतर आपण ज्या चिरलेल्या भाज्या आहेत त्या घालून सर्व परतून घेणार आहोत। या भाज्यांमध्ये
आपण लाल सिमला मिरची व पिवळी सिमला मिरची ॲड करू शकतो. खूप छान कलरफुल ग्रेव्ही तयार होईल. आता या सर्व भाज्या आपण थोड्याशा परतून घेतलेल्या आहेत. भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत. यानंतर 1 चमचा सोया सॉस व 1 चमचा रेड किंवा ग्रीन चिली सॉस वापरायचा आहे. यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लोअर मी एका वाटीत घेतले आहे आणि आपण जे भाज्यांचे पाणी ठेवले होते त्यात हे कॉर्नफ्लोअर मी मिक्स करून हे मिश्रण भाज्यांमध्ये ओतणार आहे. त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला थिकनेसपणा येईल. परंतु हे पाणी थोडे थोडे घालायचे आहे. आपल्याला प्रॉपर ग्रेव्हीची टेस्ट बनवायची असेल तर बाजारात हे बघा, हे जे व्हेज मंचुरियन मसाला मिक्सचे पॅकेट आहे ते मिळते. हे पाण्यात मिक्स करून वापरू शकतो. मी हे 1 पॅकेट वापरले आहे. त्यामुळे ग्रेव्हीची चव रेस्टॉरंटसारखी नक्कीच लागेल. तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ हवे आहे त्याप्रमाणे थोडे थोडे पाणी घालायचे आहे. थोडेसे अर्धा चमचा मीठ घालत आहे. तुम्ही थोडे टेस्ट करूनच मीठ घाला. आता 1 उकळी आली की आपल्याला मंचुरियन बॉल्स घालून 5 मिनिटे ठेवायचे आहे. त्यामुळे बॉल्स ग्रेव्हीमध्ये एकजीव होऊन जातील आणि खायलाही खूप छान लागतील. तर आपली इथे मंचुरियन्स बॉल्स ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि दिसत आहे ना मार्केटसारखी. तर एका बाउलमध्ये ग्रेव्ही सर्व करूया आणि ही ग्रेव्ही गरम गरम खाण्यातच खूप छान मज्जा असते. आता आपण यामध्ये थोडेसे कांद्याचे पात आणि पातळ चिरलेला कोबी याने गार्निश करून घेऊया. आता पहा, आपली प्रॉपर डिश रेडी आहे. तर वाट न पाहता या चायनीज पदार्थाचा आनंद घेऊया. पण त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. त्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.